म्हणे मूलभूत मिस्टेक होती. बेसिक काहीतरी गडबड होती डेटा कलेक्शन मध्ये आणि शेवटी मग WHO ला अनाउन्स करावं लागलं की जे काही स्टडी आम्ही डिक्लेअर केली होती, जी सपोर्ट केली होती, ती आम्ही रद्दबातल करत आहोत म्हणून. तर इव्हन म्हणजे अशा इनिशियली चुका WHO ने बोललं होतं की ते सरफेसवर राहते कितीतरी तास, हवेमध्ये राहते असं पहिलं सांगितलं नाही राहत, मग सांगितलं राहते, मग परत डिक्लेअर केलं की नाही राहत. म्हणजे हो, म्हणजे सांगण्याचा WHO चे मुद्दा स्टडी. असा की सगळेच जण चुका करतायत. म्हणजे ज्यांच्याकडे माहिती आहे, आता लॅन्सेट सारख्या मॅगझिन कडे त्यांची जबाबदारी होती मोठी, की एवढा चांगला डेटा त्यांच्याकडे आलेला आहे किंवा एक चांगली संधी आली होती की त्यातून एक चांगलं ते दिशा जगाला देऊ शकले असते. त्यांच्याही तर हातून त्यांच्याकडे चूक झाली. डेटा असूनही त्यांना ते चांगला वापर करता आला नाही, म्हणजे हे खूपच दुःखद आहे. नाही, आता ही परिस्थिती जी आहे ना, ती भूतपूर्व आहे. म्हणजे अशी परिस्थिती कधी नव्हती आणि त्यामुळे अशा परिस्थितीत कशा प्रकारे पावलं उचलायची याची कोणत्याही प्रकारची तयारी, मानसिक तयारी जी आहे ती गव्हर्नमेंटकडे किंवा लोकांकडे नव्हती. त्यामुळे या ज्या चुका आहेत त्या अपेक्षितच आहेत. परंतु त्यातल्या त्यात काही देशांनी, काही आता केरळ सारख्या राज्यांनी वगैरे जे केलं त्याच्यामध्ये थोडासा शहाणपणा दिसतो ना. आता आपण जर कॅनडा मधलं बघितलं, त्या दिवशी शालेटने सांगितलं की कॅनडाचा जो अध्यक्ष आहे, पंतप्रधान आहे, तो आपल्या सोबत एक्सपर्टना घेऊन येतो. म्हणजे वेगवेगळ्या फील्ड मधले, म्हणजे केवळ व्हायरसच्या फील्ड मध्ये नाही, व्हायरस रिसर्च चाललाय त्याच्या फील्ड मधले आहेत, नंतर मग स्टॅटिस्टिक फील्ड मधले आहेत, इकॉनॉमिकच्या फील्ड मधले आहेत, नंतर मग जनरल हेल्थच्या याच्यामधले आहेत. आणि हे सगळे एक्सपर्ट बाजूला बसवून तो सांगतो की ह्या एक्सपर्टचं असं म्हणणं आहे, आपण असा डिसिजन घेतलेला आहे आणि असा बदल केलेला आहे. आणि हे रोजच्या रोज तो करतो. म्हणजे त्यामुळे काय होतं, लोक इन्फॉर्म राहतात. आता जो कॅटरने मुद्दा सांगितला की इन्फॉर्म राहणं हे फार महत्वाचं असतं. मोदी कधीतरी येतो आणि जाहीर करतो की असं असं करायचंय आपल्याला, थाळ्या त्याच्यामध्ये वाजवायच्या काय, त्याच्या मागे काही बेसिस नाही ते. हा, आणि थाळ्या वाजवायच्या आहेत, दिवे लावायचे आहेत, कशासाठी लावायचे आहेत काय ते मग कोणीतरी आनंद नाडकर्णी वगैरे त्याच्यावर स्पीच देणार आणि सांगणार त्याचा अर्थ असा आहे. मग त्याला काही अर्थ नाही ना. तुम्ही कशासाठी करायला सांगता ते पण एक्सप्लेन केलं पाहिजे. समजा मोदीचा उद्देश चांगला असेल की बाबा थाळ्या कशासाठी वाजवायच्या, मग ते न कळल्यामुळे लोक काय करतात, थाळ्या वाजवून नाचायला लागतात, एकत्र येतात, पुन्हा गोंधळ घालतात. म्हणजे मोदीचा काही उद्देश असेल तो बाजूलाच राहिला. म्हणजे नंतर मग त्याचा मोदीला दुष्परिणाम सांगावं होतो उलट. लागतं की एकत्र येऊ नका, नाचू नका वगैरे. मग ते होण्याचं कारण काय, मिसइन्फॉर्मेशन. म्हणजे अजूनही गव्हर्नमेंटची माणसं न्यूज चॅनल असं बोलतात की आपण कोरोनाला हरवू, कोरोनावर मात करू, कोरोना आपण मागे टाकू. म्हणजे विषय नाही, त्याच्यावर काय मात करणार आहे, त्याला आपण म्हणजे ती फाईट आहे ती आपण जिंकू असं नाही बोलत. कोरोनाला आपण मात करू किंवा कोरोनाला आपण हरवू. लोकांना वाटतं नाही, काहीतरी ते आम्ही केलं की, म्हणजे आपलं कसं तुम्ही सांगता की माझ्यावर काहीतरी आता देवीचा कोप झालाय, पण देवीची पूजा केल्यानंतर मग माझा तो कोप निघून जाईल, काहीतरी एक असं अशा प्रकारे ते चाललेलं आहे. हा, कोणीतरी शत्रू आलाय आपला आणि त्याला आपल्याला मारायचं आहे, अशी एक वातावरण तयार केलं जातं. हा, तसं नाहीये. हा, कारण कोरोना किंवा विषाणू जे आहेत ते आपल्या हवेमध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, प्राण्यांमध्ये असे आहेतच. परंतु त्याच्यापासून सुरक्षित राहणं ही आपली गरज आहे. जसं आपल्या घरामध्ये वीज आहे, गॅस आहे, हे डेंजरस गोष्टी आहेत. वीज सुद्धा डेंजरस आहे, गॅस सुद्धा डेंजरस आहे. परंतु त्याला आपला हात लागल्यानंतर विजेच्या तारेला आपल्याला जो शॉक लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला अवेअरनेस, आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे. म्हणजे वीज नको आणि वीज काढून टाकायची आणि त्याच्यापासून सुरक्षित राहायचं असं नाहीये. तर त्याच्यासोबत सुरक्षित राहणं, तसं आपल्याला ह्या विषाणू सोबत सुरक्षित राहावं लागेल. आलमेड सर, हा विषाणू हवेतून पसरतोय असं अजून सिद्ध नाही झालं. आपण बघितलंय की एखाद्या मनुष्य शिंकला, खोकला, तर त्यांची चुटकी जी पडते ती जर कुठे कोणाच्या याच्यावर पडली तर त्याचा स्पर्श झाला तरच त्यानं तो होणार ना. हवेतून प्रसार होत नाही असं मी ऐकलंय. हा, नाही, हवेतून याचा अर्थ काय की काही रोगाचे जंतू किंवा विषाणू जे आहेत ना ते हवेमध्ये पसरतात. म्हणजे हवेच्या जे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स असतात त्याच्या बरोबर ते तरंगत राहतात. म्हणजे त्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हवेत तरंगत जाऊ शकतात. म्हणजे ते आता समजा असे प्रकारचे विषाणू जे असतील, ते अँथ्रॅक्सचे वगैरे विषाणू आहेत तसे, ते हवेमध्ये तरंगत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणजे कसं की समजा निर्मळला आहेत ते आकाशीला येऊ शकतात हवेत तरंगत. परंतु हे जे विषाणू आहेत ते असे आहेत की सूक्ष्म असे ड्रॉपलेट्स असतात पाण्याचे, आपल्या लाळेचे. या ड्रॉपलेट्स मध्ये, आता हे ड्रॉपलेट्स म्हणजे कसे की खूप मोठे नाही, म्हणजे वाफेसारखेच. म्हणजे ते
हवेमध्ये काही वेळ तरंगत राहू शकतात वाफेचे आणि कण थोड्या वेळाने येतात. ते सेटल होतात, खाली पडतात. मग ते खाली पडल्यानंतर काही आपल्या हातावर पडू शकतात, काही आपल्या मोबाईलवर पडू शकतात, काही आपल्या दरवाजाच्या हँडलवर पडू शकतात, काही सगळ्या ठिकाणी पडू शकतात. आणि ते पडल्यानंतर तिथे काही तास जिवंत राहतात. म्हणजे त्यांना आपला हात लागला तर ते आपल्या हा, त्याचा हातामध्ये स्पर्श येतात. झाला, कॉन्टॅक्ट मध्ये आलो तर हा, मग त्या स्पर्शातून आपला हात नेहमी तोंडाकडे जातो, आपल्या नाकाकडे जातो आणि त्या माध्यमातून आपल्याला तो संसर्ग होऊ शकतो. म्हणजे डायरेक्ट हवेतून ते पसरतात असं नाही. तर माझा एक प्रश्न असा आहे की आता पावसाळा सुरू होते, तर हा. पावसाळ्यामुळे त्याच्यावर काय इम्पॅक्ट होईल का? प्रसारामध्ये काय इम्पॅक्ट होईल का? हा, आता हा मुद्दा जो आहे ना तो कधी होऊ शकतो पावसाळ्यात इफेक्ट होणं, हे जर समजा तो हवेतून पसरत असता तर झाला असता. कारण हवेमध्ये पावसामुळे आपल्या हवेतले धुलीकण वगैरे खाली जातात, म्हणजे हवा काही प्रमाणात स्वच्छ होते. पण त्याप्रमाणे या धुलीकणावर किंवा हवेतील मॉलिक्युल्सवर वगैरे अशा माध्यमातून तो पसरत असता तर तो खाली आला असता. परंतु इथे तसं नाहीये, इथे पर्सन टू पर्सनच आहे ना. म्हणजे तुमच्यापासून 2 फुटावर किंवा 3 फुटावर जो माणूस आहे त्याच्याकडूनच तुम्हाला ते मिळणार आहे, किंवा कुठल्या तरी वस्तूवरून, म्हणजे तुमच्या घरात ज्या वस्तू येतात त्या, किंवा तुम्ही ज्यांना हात लावता त्या गोष्टी, त्याच्यातूनच तुम्हाला तो संसर्ग होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही फक्त जी काळजी घ्यायची आहे ती हीच आहे की अंतर ठेवणं, हात स्वच्छ ठेवणं आणि मास्क वगैरे वापरणं. येस. आता मी बोलतो. येस येस. हा, आता गव्हर्नमेंटने एक पुढची पाऊल म्हणजे धार्मिक स्थळं खुली करणं. तर म्हणजे सगळं बाजार वगैरे खुलं करणं ही तर आवश्यक बाबच झालेली आहे. लोक किती काळात मध्ये धार्मिक स्थळं खुली केल्यानंतर त्यामध्ये जो काही पाळायचा प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉल आता काही प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये आलेला आहे. तर तरीही एकूणच आपली एक धार्मिक श्रद्धा पाळण्याची एकूण जी सवय आहे, म्हणजे कधी काही नसताना सुद्धा हजारो लोक मरतात, चेंगराचेंगरी होते, काही होते. तर या सगळ्या गोष्टीला अटकाव करून तो प्रोटोकॉल पाळून ही एक कसं करणार आहेत हे मोठं एक हे वाटतंय, मी खूप कठीण काम वाटतंय. गव्हर्नमेंट या पॉलिटिकल प्रेशर खाली किंवा एकूणच त्यांचा अजेंडा म्हणून ही धार्मिक स्थळं जी आहेत ती उघडी करायला मागे पुढे पाहणार नाही. तर त्यामुळे एक मोठं एक वेगळं विचित्र चित्र सुद्धा पुढे येईल असं वाटतं. आता काय चर्चेसमध्ये म्हणा किंवा कुठच्याही ती ह्याची पंढरपूरची यात्रा म्हणा किंवा तिरुपतीचं बालाजी, तर किती लोकांना हे आवरणार आहेत, आणि आवरलं तरी मंदिराच्या परिसरात आवडतील, पण बाहेर जो जमाव जमलेला आहे त्याच्यावर कोण अटकाव करणार. तर या ज्या गोष्टी आहेत ह्यामुळे जे सध्या काही जी म्हणजे लोकांना वावर करायला, म्हणजे त्यांच्या आवश्यक गोष्टीसाठी, म्हणजे कामाधंद्यासाठी वावर करण्यासाठी एक संधी दिली, त्या पलीकडे जाऊन हे असं केलं तर आणखीन एक त्यामध्ये खूप मोठी भयान परिस्थिती निर्माण होणारी एक चित्र पुढे येईल असं वाटतं. त्यामुळे एनी हाऊ ज्या गोष्टी टाळता येतील त्या गव्हर्नमेंट टाळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण गव्हर्नमेंट ऐकणार नाही किंवा त्यांचे जे पॉलिटिकल अजेंडा आहेत ते त्यांना तसं करू देणार नाही. काय वाटतं सर कसं आहे माहिती, गव्हर्नमेंट कसं आहे, लोकांना जर हवं असेल तर गव्हर्नमेंट किती म्हणजे कंट्रोल करू शकते. प्रॉब्लेम लोकांपासून सुरू आहे ना. लोकांनी म्हणजे आता जर लोक सुरू केलं असतं पण लोक गेलीच नसती, तर त्यांना तेवढी म्हणजे इन्फॉर्मेशन किंवा हे असतं, तेवढी लॉजिक त्यांच्यामध्ये असतं, तर ती गेलीच नसती तर गव्हर्नमेंटला पण सुरू करायची गरज होती. आपल्याकडे जसं तुम्ही सांगता बाजार हे उपयोगी आहे म्हणून ते सुरू व्हायला पाहिजे, तसंच लोकांना वाटतं की त्यांच्यासाठी प्रार्थना सेवा सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे, म्हणून गव्हर्नमेंट हे डिसिजन. मला काय वाटतं की कदाचित त्याच्यातनं एक चांगलं एक निष्पन्न सुद्धा होऊ शकेल की लोकांना एकदा कळलं की असं मंदिरात गेलं आणि चर्चमध्ये गेलं तर लागण मोठ्या प्रमाणात होईल, तर लोक आपोआप त्याच्यापासून दूर राहतील. तर हा एक त्याच्यातनं एक निष्पन्न होऊ शकेल. हे समजा धरून झाला की चर्चमध्ये फादरनी बोलवलं, त्यांना फादरनं पीपी किट घालायचं आहे, 10 लोकांना बोलवायचं आहे, चर्च सॅनिटाईज करायचं आहे आणि मग पुन्हा 10 लोकांना बोलवायचं. ही सगळी मोठी प्रक्रिया आहे, पण तरीही करतील, कारण श्रद्धावंतांचं त्याची जी हे आहे त्यांचे एकूण जे नातं होत आहे, मनस्थिती असते. 10 लोक कुठून बोलवायचे ना, तर ते होणार आहे. पण त्याच्यातून समजा असं झालं की ह्याच्यातनं प्रादुर्भाव होतो असं लोकांना एक मेसेज पडला तर लोक म्हणजे काय एक वेगळा विचार प्रक्रिया सुरू होईल की बाबा आपण यांच्यापासून लांब राहणं बरं होईल, असं काही त्याच्यात वेगळं निघू शकेल. थोडे कमी होतील.
पण गर्दी होणारच. हा, हे असं वाटतं की जरी सेंट्रल गव्हर्नमेंटने धार्मिक स्थानांना म्हणजे पुढे जाण्याची संधी दिली असली, म्हणजे ओपन जरी केलेलं असलं तरी महाराष्ट्रामध्ये अजून बंदीच आहे त्या धार्मिक स्थळांवरती. आणि वाढता केसेस पाहता महाराष्ट्र सरकार मला वाटतं म्हणजे ती बंदी कायम ठेवण्याची शक्यता जास्त आहे, पण तरी सांगता येत नाही. लोकांच्या प्रेशरला बळी पडून ते ओपनही करतील. आमचे माझं देवेंद्र मत असं फडणवीस आहे ना की पंढरपूरच्या वारीला जायला निघाले होते, तुम्ही काय सांगता? हा हा माझ्या ते माझं वारी मत झालीच असं आहे पाहिजे. की हा, आपण म्हणजे ते बसू देणार आपण नाही. सरकारला आपण हे करतोय की सरकारने कंट्रोल करायला पाहिजे होतं, पण माझा नाही, मुद्दा असं तिकडे की सरकार हे ट्रम्प करते अशासाठी की लोकांना ते हवं. हा. म्हणजे ते उद्या समजा आता असे सुद्धा चित्र आहे की आता त्या दिवशी तुम्ही सांगितलंच, इकडे बंदी असताना सुद्धा एका मिनिटाला 400 लोक जमली. आता त्याच्या मागे म्हणजे त्यांनी लॉजिक मागे ठेवलं, त्यांनी इमोशन्स पुढे आणले. आणि त्यांनी कशी काय इमोशन्स पुढे आणले असेल की माझ्या मरणाला कोणी येणार किंवा ती मोठी व्यक्ती त्यांच्या तिकडे गेलं पाहिजे, काहीतरी त्यांनी स्वतःसाठी लॉजिक मागे ठेवून लॉजिक असेल. मग त्यांची इमोशन तिकडे त्यांनी ओव्हरराईड केली. मला तेच आता जितकी जास्त वेळ प्रार्थना स्थळे बंद, आता मी आजूबाजूला माझ्याकडे चित्र पाहतो ना, तर लोक आता ते ऑनलाईन मिस होतात ना, त्यांची ओढ लागली त्यांना कशाला, कारण त्यांना काहीतरी हवंय त्याच्यामध्ये. हा मानसिक प्रॉब्लेम सुद्धा आपण समजून घ्यायला हवा. नाही, आता याच्यामध्ये ट्रम्प सारखा सुद्धा सांगतो की धार्मिक स्थळ उघडणं हे अत्यावश्यक आहे. म्हणजे जशा जीवनावश्यक गोष्टी आहेत तसा ही सुद्धा एक जीवनावश्यक गोष्ट आहे असं तिथे अमेरिकेसारख्या देशात सुद्धा ट्रम्प सांगतो. तर हे जे आहे, आता आशिषने सांगितलं तसं की धार्मिक बंधनं पाळून तिकडे जमतील असं नाहीये. कारण सरकारने कितीही प्रोटोकॉल जाहीर केले तरी लोक एकदा जमायला लागली की गर्दी वाढणार. आणि ती गर्दी वाढल्यामुळे जर समजा करोनाचा संसर्ग वाढला आणि त्याच्यामध्ये कोणाला मृत्यू आला तर लोक म्हणतील जसं तीर्थक्षेत्रात जाऊन मृत्यू आल्यावर पावन होतो माणूस, तसं तसं तो पवित्र झाला, स्वर्गात गेला असं म्हणायला कमी करणार नाही. कारण त्यांच्याकडे वेगळं लॉजिक असतं. हे जे आहेत तीर्थक्षेत्राला जाणारे, आता आपल्याकडे वेलंकणीला जाणारे तिकडे मरण पावला तर म्हणतात काय की अरे हा तीर्थक्षेत्राला मरण पावला म्हणजे तो स्वर्गात डायरेक्ट स्वर्गात गेला. हा, म्हणजे असं त्यांचं लॉजिक असतं. त्यामुळे त्याच्यातून सुधारणा होण्याची अपेक्षा आपण करू शकतो असं नाही. परंतु एक काय होईल की त्यांचा जो संसर्ग आहे तो वाढून इतरांना त्यांचा भुर्दंड भरावा लागेल. बरोबर. हे हा, आता इटलीमध्ये वगैरे तसे प्रकार झाले असं म्हणतात की ते पवित्र पाणी वापरलं किंवा सगळे लोक एकत्र आले, त्यांनी माऊली फिरवली, तिथे आकाशातून हेलिकॉप्टर मधून पवित्र पाण्याचा वर्षाव केला वगैरे जे प्रकार केले, त्याच्यामुळे लोकांमध्ये एक अशी भावना निर्माण केली की हे आपल्याकडे त्याच्यावर परिणामकारक इलाज आहे. जसं आपल्याकडे काही लोक सांगतात गोमूत्राचं आणि याचं वगैरे शेणाचा वगैरे वापर करायला, तसंच जो हा प्रकार आहे त्याच्यामधून हे लोक विचार करण्याऐवजी विचार करणाऱ्या लोकांना संकटात टाकतात. म्हणून विचार करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता असणं किंवा नियंत्रण असणं महत्वाचं. बऱ्याच वेळेला चेंगराचेंगरी होणं किंवा हा जो प्रकार होतो हे कुंभमेळ्यात वगैरे, तो कुंभमेळ्यातला चेंगराचेंगरीचा प्रकार कमी का होतो तर विचार करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये नियंत्रण असतं. पोलीस खातं सांभाळतं. पोलीस खात्याला भक्तिभाव पडलेला नसतो, त्यांना लोक कशी शिस्तीने फिरतील हे पाहायचं असतं. मग ते समजा साधू संन्यासीच्या हातात दिलं तर ते सगळे चेंगराचेंगरी होऊन मरतील तोपर्यंत ते काही कंट्रोल करणार नाही. म्हणजे नियंत्रण करण्याचं काम म्हणजे सरकारचं काम किंवा शासनाचं काम जे आहे ते विचार करणाऱ्या लोकांच्या हातात पाहिजे, विवेकी लोकांच्या हातात पाहिजे. म्हणजे ते अविवेकी लोकांच्या हातात गेलं तर मग सगळं आनंदी आनंद होईल. त्या मिसाच्या बाबतीत एक होणे शक्य आहे की मिसाची संख्या वाढवायची, म्हणजे तेवढेच लोक कमी येतील. बाजारला पूर्ण दिवस काम. आता एवढे दिवस सुट्टी काढली की नाही. हा, रोजगार हमी का? तरी पण मला म्हणजे इकडे एकूणच इकडे चित्रपटात तरी पण चर्चेची परिस्थिती मला व्यवस्थित वाटते. बाकी दुसऱ्या धार्मिक स्थळांपेक्षा ना ऍटलीस्ट इकडे लोकांमध्ये थोडीशी तरी अवेअरनेस आहे आणि ती हाय ऑथॉरिटी सुद्धा थोडीशी अवेअरनेस मध्ये वागते सध्यापर्यंत. नाही, तो अवेअरनेस जो आहे तो वरच्या लेवलला असणं आवश्यक आहे. समजा फादर, बिशप, पोप वगैरे यांनी जर सांगितलं तर लोक ऐकतात की बाबा हा आपल्या व्हायरसमुळे सुरक्षित राहायचं आहे आणि मिसाला गर्दी करायची नाही किंवा शिस्त पाळायची आहे तर ते ऐकतील. पण त्यांनी जर सांगितलं की काही गरज नाही, आपलं देव आपल्याला समर्थ आहे आपलं रक्षण करायला, तर मग लोक बिनधास्त गर्दी करायला कमी करणार नाही.
हा तेच ते मिस इन्फॉर्मेशन दिली नाही तर तरी त्यांनी खूप केलं असं मला वाटतं. हा आणि अजून तेव्हा आपण बोलत होते की ट्रम्पने सध्या म्हणजे यांना धार्मिक स्थळांना अत्यावश्यक सेवेमध्ये टाकले. तर मी लास्ट टाइम हे करत होतो ना, जेव्हा लॉकडाऊन बंद झाला होता ना आपल्या इकडे, तेव्हा सुद्धा ज्या गोष्टी अलाउड होत्या करणं अलाउड होत्या ना, त्याच्यानुसार 30% लोक घराबाहेर पडू शकत होते. म्हणजे हो. कोणत्याही सुविधेला कोणत्याही गोष्टीला तुम्ही अत्यावश्यक सेवा टॅग लावणे म्हणजे तसं कन्व्हिनियंट आता आपल्याला कधी गोष्ट वाटते ती अनावश्यक आहे, परंतु खूप लोकांसाठी ती आवश्यक असू शकते. जसं आपलं गव्हर्नमेंटने दारूची दुकाने सुरू केली किंवा इतर कोणतीही गोष्ट सुरू करतात, आवश्यक काय अनावश्यक काय हे ठरवणं खूप डिफिकल्ट आहे आणि सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. हम्म. या मागच्या आठवड्यामध्ये ना मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अंजली जोशी यांनी जे 3 लेख लिहिले त्यांच्या लिंक मी शेअर केलेल्या आपल्या विवेकमंच ग्रुपवरती. तर त्या बेसिकली सायकॅट्रिस्ट आहेत आणि त्यांनी धर्म हा विषय समोर ठेवून तर त्यांनी त्यांचं विश्लेषण केलं होतं आणि ते 3 त्यांनी लेख लिहिले होते, मी वाचू शकता. तर त्यामध्ये त्यांनी चांगले प्रसंग त्यांनी कथन केले. त्यांनी असं म्हटलं होतं की 1950च्या दशकामध्ये एक असा अमेरिकेमध्ये ग्रुप होता आणि त्यांची अशी श्रद्धा होती, म्हणजे खूपच मोठी श्रद्धा त्यांची होती की म्हणे जगबुडी होणार आहे, जग प्रलय होणार आहे आणि परग्रहवासी आहेत की जे वेगळ्या ग्रहावरती आहेत ते ते त्यांचं यान घेऊन ते आम्हाला घेऊन जाणार आहेत तिकडे. अशी त्यांची खूप श्रद्धा होती. आणि मग तेव्हाच्या काळामध्ये एक सायकोलॉजिस्ट होते, त्यांचं काहीतरी नाव लिओन म्हणून असं काहीतरी, लिओन फेन्स्टिंगर म्हणून. तर त्यांनी या ग्रुपमध्ये त्यांनी शिरकाव केला. मग त्यांना या व्यक्तींचा अभ्यास करायचा होता की यांची एवढी श्रद्धा प्रबळ का आहे. आणि त्यांनी म्हणजे त्यांनी त्यांच्यामधलाच एक दाखवून त्यांनी त्या ग्रुपमध्ये प्रवेश मिळवला. आणि त्या ग्रुपच्या मते त्या वर्षी 1950च्या दशकामध्ये काहीतरी 21 डिसेंबरला असं काहीतरी महाप्रलय होणार होता. आणि त्या दिवसाच्या आदल्या रात्री ते सर्वजण एकत्र जमले होते एका हॉलमध्ये आणि ते प्रार्थना करत होते की हा आता आता म्हणजे काही तासच राहिली आहेत महाप्रलय येण्यासाठी, जगबुडी होण्यासाठी. आणि आता आपल्या श्रद्धेनुसार बाहेरच्या ग्रहातून यान येणार आहे आणि आपल्याला ते घेऊन जाणार आहे. आणि म्हणून सगळे ते एकत्र जमले होते. आणि तिकडे हा जो अभ्यासक जो होता लिओन म्हणून तोही तिकडे हजर होता. आणि नंतर अर्थात असं काही झालं नाही. आणि नंतर त्याला जो लिओन जो हजर होता त्याला असं आढळलं की ही जी श्रद्धाळू जी लोक होती त्यांनी जो विश्वास बाळगला होता की आपल्याला हे परग्रहवासी घेऊन जातील, तर असं काही झालं नाही. पण त्यामुळे त्यांची श्रद्धा जी होती ती काही कमी झाली नाही, उलट त्यांनी त्याला वेगळंच वळण दिलं. त्यांनी बोलण्यास सुरुवात केली की हा ईश्वराने काहीतरी म्हणजे कृपावंत होऊन पूर्ण जगाला प्रलयापासून वाचवलं आहे आणि म्हणून आपली श्रद्धा आणखीन बळकट करूया आपण. मग त्यांनी असं त्याला ट्विस्ट दिला. म्हणजे सरांनी जे सांगितलं की जरी आता कोरोनामुळे जरी चर्चेस ओपन झाले आणि कोणी त्याच्यामध्ये मृत झाला तर लोक असं उलटा प्रचार चालू करतील की हो तो पावन झाला. म्हणजे हे श्रद्धा हा जो प्रकार आहे म्हणजे खूपच गोंधळाचा आहे. मला तेच मुद्दा हो. सांगायचा होता. हे सगळं कशासाठी चालते की लोकांना त्याची गरज वाटते. जोपर्यंत त्यांना ते गरज वाटते, त्यांना ते आवश्यक वाटते ना, तोपर्यंत ते चालूच राहणार. आपण म्हणजे आपल्याला ते इलॉजिकल वाटत असलं तरी ते त्यांच्याकरता लॉजिकल असतं. या परिस्थितीमध्ये Yes, sir. सध्याच्या परिस्थितीमध्ये हे जे मृत होतात तर आपण जसं काही नाही म्हणजे आपण विवेकवादी मंडळींनी सगळ्यांनी ठरवलं की आपण मृत्यू झाल्यानंतर आपलं देहदान करायचं वगैरे. तर आपल्यापैकी अशी कोणाची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही ना. काही जर झालं कोणाचं तर त्याचं ह्याची बॉडी कोण स्वीकारत नाही. मला असं इफ यू आर कोरोना पॉझिटिव्ह देन ते डिफिकल्ट असू शकते, पण बाकी कोणत्या गोष्टीमुळे तुमचं मरण झालं असेल तर स्टील दे कॅन ऍक्सेप्ट. पण असं काही करोनावरती सखोल संशोधन करणारी जे काही संस्था आहे त्यांना काही अशा काही बॉडीज आहेत त्या उपयुक्त, पण आपल्याकडे इंडियात तर तशी शक्यता फार कमी आहे. किंवा आणि रिस्क कोण घेणार नाही ते इश्यू झाले सध्या. आणि त्याचा कॉस्ट खूप हाय असणार. त्यामुळे इकॉनॉमिकली किती वायबल आहे ते पण बघावं लागेल. नाही पण ते करोनाचं जे विषाणूपासून लंग्स वर परिणाम होतो आणि माणूस मरतो, ही जी सगळी प्रोसेस आहे याचा अभ्यास करण्यासाठी काही प्रमाणात संशोधन सुरू असणार.
म्हणजे इटलीमध्ये वगैरे ना, हा, इटलीमध्ये त्या दिवशी एक आली होती. ती एक पोस्ट आली होती. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हे विषाणू जे आहे त्याच्यामुळे लंग्सवर कसा परिणाम होतो याचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला त्याच्यातून सुटका मिळू शकते. म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा कसा कमी होतो आणि त्याच्यावर कशी मात करायची. तर व्हेंटिलेटर न वापरता दुसऱ्या पद्धतीने आपण ते बदलू शकतो. आणि त्याच्यावर म्हणजे त्यांनी काही पोस्टमार्टम करून लंग्सवर कुठे परिणाम होतो, कशा प्रकारे परिणाम होतो याचा अभ्यास सुरू केलेला आहे. म्हणजे अगदीच काही असं करोनाने मेला म्हणून तो पॅक करून जाळून टाकला किंवा हे केलं असं करून त्याचं सोल्युशन सापडणार नाही. म्हणजे नेमकं काय होतं हे शोधण्यासाठी तुम्हाला तिथे जावंच लागेल जिथे परिणाम होतो त्याचा. आणि अशा प्रकारचा अभ्यास आपल्या देशात कदाचित होणार नाही, कारण आपल्या देशामध्ये अगोदरच डोक्यामध्ये भीती असली की लोक काय डॉक्टर पण पळतात. तर परंतु इतर देशामध्ये ही जिज्ञासा खूप मोठी असते. ते जीवावर उदार होऊन अशा गोष्टी करतात. म्हणजे पूर्वी जे शोध लागलेले आहेत त्याच्यामध्ये देवीचा शोध लावताना देवीची लस स्वतः जेन्नरने टोचून घेतली. म्हणजे अशा प्रकारचे काम करणारे लोक आहेत. किंवा हार्वेने जेव्हा रक्ताभिसरणाचा शोध लावला तेव्हा मेलेली प्रेत काढून त्यांच्या शरीरातल्या रक्तवाहिन्या कशा काम करतात ते शोधण्यासाठी त्यांनी ती प्रेताची विच्छेदन करून पाहिलं. म्हणजे त्यावेळेला असं काहीतरी विच्छेदन करण्याची किंवा पोस्टमार्टम करण्याची पद्धत नव्हती. हे करण्याची जिज्ञासा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अशा प्रकारचं संशोधन निश्चितपणे चालू असणार. पोस्टमार्टम करून असा नेमका परिणाम कुठे होतो. कारण जोपर्यंत आपण त्याच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत त्या व्हायरसला कसं फाईट करायचं ते कळू शकत नाही. पण इथे करोनाग्रस्ताचा जर मृत्यू झाला तर देहदान त्यांनी करायची इच्छा असली तर त्याने तो देह घेऊन त्याच्यावर संशोधन करू शकतात की नाही? हो, करू शकतात. परंतु त्याच्यासाठी तशी मेंटॅलिटी आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाहिजे ना. ते इटलीमध्ये वगैरे त्यांनी सुरू केलं. युरोप मधल्या किंवा अमेरिकेतल्या देशामध्ये असे लोक असणार की जे आता आपल्याकडे डॉक्टर लोक पोस्टमार्टम करताना सुद्धा हात लावायला घाबरतात. म्हणजे पोस्टमार्टम कोणतरी तिसरा एखादा माणूस करतो की त्याच्यात काही माहिती नाही आणि तो फक्त काही ठराविक गोष्टी दाखवलेल्या असतात त्या काढून आणून डॉक्टरच्या ताब्यात देतो. आणि मग ते जे डॉक्टर असतात बायोप्सी याचे करणारे, स्टडी करणारे, फॉरेन्सिक वगैरे, ते त्याचा स्टडी करतात आणि त्याच्यावरून निष्कर्ष काढतात. म्हणजे आपल्याकडे हा जो आहे सायन्स म्हणून त्याचा अभ्यास करण्याऐवजी जास्त अभ्यास फक्त क्रिमिनल ह्याच्यासाठी म्हणजे पोलिसांना मदत म्हणून जो अभ्यास आहे त्या दृष्टीने केला जातो. म्हणजे रोगावर मात करण्यासाठी म्हणून जो करायला पाहिजे तसा अभ्यास नाही केला जात. हा, मग तेवढी रिस्क घेणारी, तेवढी जिज्ञासा असणारी माणसं असायला पाहिजेत त्या फील्डमध्ये. आपल्या इथे म्हणजे भारतामध्ये आवाज येतो का? येस येस. बरोबर. आपल्या इथे डॉक्टरांचा अनुभव खूप ठिकाणी मी असं ऐकलंय आतापर्यंत. म्हणजे 2 अनुभव मी मित्राकडून ऐकले, मुंबईतलेच आहेत, की डॉक्टर बऱ्यापैकी सपोर्ट करत नाहीत. म्हणजे एक माझा मित्राचं असं होतं की त्याला काहीतरी दुसराच आजार होता, छातीत दुखत होतं का काय, तर त्याला डॉक्टरकडे जाता नाही आलं. एक असं होतं की त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन न्यायला कोणी बरोबर द्यायला तयार नव्हतं. मग तो दुसरीकडे गेला. तिथे बदलापूरला त्याचं घर होतं. तिथल्या त्याची फॅमिली डॉक्टरकडे गेला तर त्यांनी डिनाय केलं की तुम्ही माझ्याकडे येऊ नका, टेस्ट करून या पहिले करूनच. दुसरी पण अशीच केस होती की जिथे डॉक्टरच यायला म्हणजे बघायलाच तयार नाहीत त्यांना. जिथे टेस्ट करायला जायचं होतं त्यांना तिथे पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही इथे येऊ नका, टेस्ट करा, नाहीतर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये टेस्ट करा. हे अनुभवावरून मला असं वाटतं की आपल्या इथे असे दुसऱ्या केसेस खूप साऱ्या होतील कॉम्प्लिकेटेड, की साध्या साध्या आजारामध्ये किंवा जे नेहमीचे जे रोग आहेत हार्ट अटॅक पासून याच्यात लोक मरतील. तुम्हाला असे अनुभव आलेत का काही? किंवा दररोज पेपरला याबद्दल 1 ना 2 बातमी असते. कसं आहे, काल दिल्लीमध्ये यांनी केजरीवालने एक हे दिलंय बघा निवेदन. दिल्ली मधले हॉस्पिटल काय करतात, खासगी हॉस्पिटल वगैरे, तर एक तर ऍडमिट करायला नकार देतात किंवा मग खूप पैसे सांगतात हवाचे सव्वा, आणि मग ते पैसे उकळण्याची एक व्यवस्था करतात. आपल्याकडे आता म्हणजे आपल्याकडे सगळीकडेच कुठच्याही हॉस्पिटलला
करोनाची टेस्ट केल्याशिवाय डॉक्टर मध्ये घेत नाही, ही सगळीकडे परिस्थिती आहे. आणि करोनाची टेस्ट आपली कोण करत नाही, कारण आपल्याकडे सिम्पटम नाही. मुंबईमध्ये दररोज ऑल इन ऍव्हरेज दररोज एक बातमी असते, असा हॉस्पिटलने पेशंट नाकारला आणि मग त्याचा जीव गेला म्हणून, किंवा त्याला उशीर झाला जीव गेला. डॉक्टरांना या बाबतीत काहीतरी प्रोटोकॉल असला पाहिजे किंवा शासनाकडून काहीतरी आलं पाहिजे निर्णय की कारण इमर्जन्सी असेल. हार्ट अटॅक मध्ये कसा तो करोना टेस्ट करून येणार किंवा बरोबर. परत रिझल्ट सुद्धा यायला वेळ लागतो, टेस्ट रिझल्ट. मला वाटते कोणतरी म्हणजे डॉक्टरांना जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्या कदाचित चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतील. त्यांचे काय शिक्षण असतील, त्याच्या मग नेमकं कारण काय असेल त्याचं उत्तर ते चांगल्या प्रकारे अजून देऊ शकतील असं मला वाटतं. नाही, आता याबद्दल ना मी डॉक्टर पोसम आहेत ना, त्यांच्याशी बोललो होतो. डॉक्टर पोसम सफाळ्याला गायनेकॉलॉजिस्ट आहेत, ते मित्र आहेत माझे. तर त्यांच्याशी बोललो मी, म्हटलं असं असं आहे की इतर पेशंटचं काय आणि आपले जे खाजगी डॉक्टर आहेत त्यांचं काय. तर त्याचं म्हणणं असं की म्हणे खाजगी जे डॉक्टर आहेत की स्वतःची प्रॅक्टिस आहे की स्वतःचं हॉस्पिटल आहे, त्यांचं आणि गव्हर्नमेंटचं रिलेशनच नाहीये. गव्हर्नमेंटने त्यांना वाऱ्यावर सोडलंय. म्हणजे गव्हर्नमेंट कडून त्यांच्याकडे जी काही शासन यंत्रणा किंवा नियंत्रण असायला पाहिजे ते नाहीये, आणि त्यांना गव्हर्नमेंट कडून कोणत्याही प्रकारची मदत पण मिळत नाही, उलट रिस्ट्रिक्शन्स येतात. आणि त्यामुळे या खाजगी क्षेत्रामध्ये जे हजारो डॉक्टर आहेत किंवा लक्षावधी डॉक्टर आहेत, या डॉक्टरना गव्हर्नमेंट वापरतच नाही. काही डॉक्टरची स्वतःहून इच्छा असेल तरी पण त्यांना तिथे काही करता येत नाही, कारण गव्हर्नमेंट यंत्रणा जी आहे ती एका ठराविक लिमिटेड बजेटवर चालते. कारण आपण वैद्यकीय क्षेत्रासाठी फार मोठं बजेट लावत नाही, आणि त्यामुळे सरकारी हॉस्पिटल जी आहेत त्यांच्यावर खूप मोठा ताण पडतो. आणि त्यामुळे करोनाची ट्रीटमेंट करायला सरकारी हॉस्पिटल सोडून बाकी स्वयंसेवी अशी काही संस्था सोडल्या तर खाजगी हॉस्पिटल्स बरीच आहेत, परंतु ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे पुरेशी माहिती नाही, पुरेसं तंत्रज्ञान नाही, उपकरणं नाहीत, आणि ट्रेंड असा स्टाफ पाहिजे तो पण नाही. आणि त्यामुळे ही तयारी गव्हर्नमेंटला करता आली असती. गव्हर्नमेंटने समजा देशातली जी खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवलं असतं, आणि त्यांच्याकडे अशा इमर्जन्सीसाठी आपल्याला काय करता येईल याची जर व्यवस्था केली असती. आता काही गव्हर्नमेंट ने असं सक्ती केली आहे की काही खाजगी हॉस्पिटलमध्ये अमुक एक बेड तुम्ही याच्यासाठी ठेवा गरीब लोकांसाठी वगैरे, परंतु ती हॉस्पिटल्स जी आहेत ती पैसे कमावू आहेत. म्हणजे आता मी एक नर्स आहे माझी विद्यार्थिनी ना ठाण्याला, ती प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करोनाच्या पेशंटवर हे करते. तर तिला मी विचारलं तर ती म्हणे हे जी प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत आमची तिथे कोणी येत नव्हतं म्हणे, परंतु त्यांनी करोनाचं जाहीर केल्यापासून आमच्याकडे आता खूप भरपूर पेशंट मिळायला लागलेत, आणि त्या पेशंटला व्यवस्थित लुटतात म्हणे आमच्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट. ते कशी, तर आता ते पीपीई किट जे असतात त्याची काहीतरी 3,500-4,000 हजार किंमत आहे, आणि तो एकदा वापरून फेकून द्यायचा असतो, म्हणजे दिवसभर 12 तास वापरायचा असतो. तर असे 5 जण एका पेशंट मागे काम करतात, म्हणजे नर्स, वार्ड बॉय, डॉक्टर, आणि त्या 5 जणांना समजा 5-15,000 रुपये खर्च येतो. परंतु ते 5 जण जे असतात ते 25 लोकांवर काम करतात, परंतु हॉस्पिटलवाले काय करतात, ते 15,000 एकाच पेशंटच्या डोक्यावर मारतात. म्हणजे अशा प्रकारे 25 लोकांवर ते 15,000 रुपये मारतात. म्हणजे अशा प्रकारचे त्यांना मोठं फायदेशीर सापडलंय साधन पैसे कमावण्याचं. आणि त्यांना ट्रीटमेंट काय दिली जाते म्हणे, तर काहीतरी विटॅमिनच्या गोळ्या, अँटी अलर्जिक औषधं, अँटी ऍसिडिक औषधं अशी फक्त दिली जातात. म्हणजे सगळं आपल्या प्रतिकार शक्तीच्या भरोश्यावर सोडलं जातं. मुद्दा असा होता ना की कोरोनाच्या पेशंटचं गोष्ट वेगळी. आता समजा दुसऱ्या कोणत्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो ना तर ते सांगतात की पहिली कोरोना टेस्ट करून, आता ऍडमिट करत नाही. त्याच्यासाठी काय उपाय? हा, ते आता ती काळजी का घेतात, एरवी आपण समजा रक्तदान करताना वगैरे ती HIV ची टेस्ट घ्यायला सांगायची बघा, अजून सुद्धा ती HIV ची टेस्ट घेतली जाते. आता इव्हन आपण रक्तदान शिबिर वगैरे भरवतो तेव्हा ते अपेक्षित असतं की तुमच्या रक्ताचं पहिलं HIV टेस्ट करूनच ते दुसऱ्याला दिलं जावं. तर तशा प्रकारे आता हा जो करोनाचा विषाणू आहे तो सर्वत्र पसरलेला आहे, आणि त्यामुळे
तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलेला माणूस हा करोनाग्रस्त आहे की नाही ही हॉस्पिटलच्या लोकांना खात्री नसते. म्हणून त्याची पहिली ती टेस्ट होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे ना, कारण नाहीतर इतर पेशंटवर त्याचा हॉस्पिटलमध्येच केली जाऊ शकत नाही का? त्याच्यासाठी काय म्हणून पण ती व्यवस्था हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजे आणि त्यासाठी सरकारने बंधनं आणायला पाहिजे. कारण हॉस्पिटलला त्याच्यासाठी जे किट्स लागतात किंवा त्याच्यासाठी जी काय यंत्रणा लागते ती नसेल त्यांच्याकडे तर ते होणार नाही ना. शेवटी अल्टिमेटली हे सगळं सरकारच्या डोक्यावर येतं. ज्या देशामध्ये सगळी वैद्यकीय यंत्रणा जास्तीत जास्त सरकारकडे असते ना तिथे फार मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते. म्हणजे आता कॅनडाचं उदाहरण सांगितलं ना तर कॅनडामध्ये तिथे संपूर्ण वैद्यकीय सेवा जी आहे ती सरकार पुरवतं. म्हणजे खाजगी डॉक्टर्स किंवा खाजगी हॉस्पिटल जी आहेत ते ऐच्छिक आहेत, परंतु मेजॉरिटी सर्वांना फ्री औषधोपचार करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मग अशा वेळेला सरकार खूप काळजी घेते की आपल्या देशामध्ये संसर्ग वाढू नये. म्हणजे प्रदेशातून येणारी विमानं वगैरे थांबवण्याचं काम कॅनडाने सगळं पहिलाच केलं किंवा आपल्या एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्याचे प्रमाण जे आहे ते कंट्रोलमध्ये आणलं. म्हणजे हा जो प्रकार आहे सरकारवर जेव्हा संपूर्ण जबाबदारी असते तेव्हा सरकार जास्तीत जास्त काळजी घेतं. इथे काय आपली सगळी आरोग्य सेवा जी आहे ती प्रायव्हेट सेक्टरवर जास्त अवलंबून आहे. म्हणजे सरकारकडे फक्त 10% किंवा 20% असेल, बाकी 80% सगळी प्रायव्हेट सेक्टरवर आहे आणि त्यामुळे सरकारचं काही नियंत्रण नाही आणि ते प्रायव्हेट सेक्टर काय बिझनेस पॉइंटने विचार करतात. आता समजा एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला समजा त्यांच्या आउट ऑफ बिलिंग समजा त्यांना बीपी किंवा जर कोरोनाच्या टेस्टचे जे किट्स असतात त्या हव्या असतील तर त्या मिळू शकतील का? त्यांनी स्वतः ठरवलं की आमच्याकडे पेशंट येतील त्यांची आम्ही तपासणी करू, जर पॉझिटिव्ह नसतील तर आम्ही त्यांना ऍडमिट करून घेऊ किंवा त्यांच्यावर उपचार करू. तर असं प्रायव्हेट हॉस्पिटलला अवेलेबल होऊ शकेल? नाही, आता हे पीपीई किट्स म्हणा किंवा हे टेस्टिंगचे हे जे कोरोनाचं टेस्टिंगचं वगैरे आहे ते वाईडली अवेलेबल केलंय गव्हर्नमेंटने. फक्त त्याची कॉस्ट जी आहे ती सर्वांना परवडण्यासारखी नसणार. म्हणजे कसं एक कोरोनाची पॉझिटिव्ह टेस्ट करायची असेल तर ती जनरल टेस्ट जी अँटीबॉडीसाठी केली जाते ती स्वस्त आहे, परंतु प्रत्यक्ष कन्फर्मेशन करायची टेस्ट जी आहे ती महाग आहे. ती काहीतरी 4-4.5 हजाराची आहे. 4,000ची. मग पीपीई किट सुद्धा 3,500-4 हजाराचा आहे. मग हा त्या पेशंटला परवडलं पाहिजे पुन्हा. बरोबर. या गोष्टी सरकारने सबसिडाईज केल्या किंवा फ्री मध्ये दिल्या तरच शक्य आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की पेशंटला डॉक्टरने किंवा हॉस्पिटलने ऍडमिट करून घ्यायला पाहिजे, तर त्याची टेस्ट घेण्याची यंत्रणा जी आहे ती सरकारने फ्री करायला पाहिजे. किंवा हा पेशंट आहे, हा कोरोना फ्री आहे, तुम्ही ऍडमिट करू शकता. ओके. आता या सगळ्या संकटामधून जर देशोदेशीच्या सरकारांना ही जाग आली की हेल्थवर जास्ती बजेट लावायला पाहिजे तरी खूप चांगलं पॉझिटिव्ह इफेक्ट होईल. आणि जगभरामध्ये एक कोऑर्डिनेशन निर्माण झालं की असं काही संकट आलं की ज्यामध्ये सगळ्या जगाला तोंड द्यायची वेळ येते, अशा संकटासाठी जगभरातली संशोधन संस्था, विचारवंत किंवा असं डिझास्टर मॅनेजमेंटचं एक यंत्रणा उभी राहिली तरी ते एक पॉझिटिव्ह गोष्ट होईल. बाकी इतर क्षेत्रामध्ये बदल होणारच. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा धार्मिक किंवा हे आपल्या थिएटरमध्ये जमणं, मॉलमध्ये जमणं वगैरे, याच्यामध्ये हे डिस्टन्सिंगचं, मास्क वापरण्याचं वगैरे किंवा सॅनिटायझर वापरण्याचं वगैरे हे राहणारच. म्हणजे हे पटकन जाईल असं नाही. बरोबर. आपल्या ग्रुपमध्ये आज किती उपस्थिती आहे? आज माझे 10 ते 11 जण होते असं मला वाटतं. आपण इतके जण आहोत. महापुरे सर होते, आशिष सर होते, डॅनियल दादा. तेरा जण होते सर. असं का? नाही, आता घरी असल्यामुळे ना प्रत्येक जण आपल्या पूर्ण वेळ तिथे थांबतोच असं नाही. काही काम करून पुन्हा येऊन बसतो किंवा मध्ये सोडून जातो, असं पण होऊ शकतं. ओके सर, आपण आटोपतं घेऊया आता.
हा हा चालेल. 11 झालेले आहेत. हा 11 झालेले आहेत ऑलरेडी, 11 होऊन गेले. नाही आता आपली मीटिंग आता ही या करोनाच्या याच्याच होती फिरते. येस, आपण नेक्स्ट वीक मध्ये काहीतरी सब्जेक्ट प्रिपेअर करू. हा थोड्याशा वेगळ्या विषयावर चर्चा करू. मी आता सध्या ते युवाल हरारेचं पुस्तक वाचतोय, 21 लेसन फॉर 21st सेंचुरी. हा त्याच्यामध्ये काही अशा नवीन नवीन आयडिया त्यांनी सुचवल्या आहेत, म्हणजे वेगळ्या प्रकारे कसं हे करायचं ना, विचार ओके. करायचा. हा मी हे वाचत सध्या इंडिया आफ्टर गांधी, रामचंद्र गोवांचं. हा इंडिया ते खूप चांगलं पुस्तक आहे. हा, तर मी आता सुरुवात केली आहे, थोडेच वाचून झालं, तर मग आतापर्यंत तरी बरं वाटलं मला. म्हणजे मला वाटतं की मी सगळ्यांना वाचायला हवं असं काहीतरी, ते आपली हिस्ट्री माहिती नाही. हा नाही ते बऱ्याचपैकी आपल्याला जे माहित नसलेल्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, म्हणजे कशी यंत्रणा त्यांनी उभी केली आणि कसं हे केलं. ग्रेट. आता उशीर आली वाटते. नाही नाही, आली आली, अगोदर पासून आली आहे. हा. आता आपली मीटिंग संपत आली. नाही नाही, संबंध मी होती पहिल्यापासून. होती का? पहिलं हा तुझा आवाज नाही आला म्हणून. नाही, खाली पार्टिसिपेट ऐकत होती. कॅमेरा म्यूट त्याला केलेला. वगैरे नाही वाटते. हा. शैलाला काही येता आला नाही. शैला मेसेज पाठवत होती की मला जॉईन होता येत नाही म्हणून. तिला काहीतरी अच्छा. चुकलं वाटतं. काय प्रॉब्लेम झालाय ते जरा बघायला पाहिजे. सिद्धेश सर त्याच्यात हा जरा हा. ट्रेनिंग सेशन घ्यायला गेले. तुला सुद्धा Actually- जॉईन व्हायचं होतं. नाही ऍक्च्युली काय झालंय, 31 मे पर्यंत ना अपडेट केलं होतं यांनी ऍप. ते मॅन्डेटरी केलं होतं, आणि जर अपडेट केलं नसेल तर जॉईन होता येत नाही. आता अतुल सरांचं तसंच झालेलं आहे, आणि आय थिंक सिल्वेस्टर जी आता यांनी अपडेट केलेलं आहे, तर त्यांनी ते जॉईन झाले होते अपडेट केल्यानंतर. ऍप अपडेट करून घ्या. मग ते अपडेट आम्हाला करावं लागेल का? येस. हा, तुमच्या डिव्हाइसवर करायला लागेल. अच्छा. हा, ते करून घेतलं आम्ही. त्यामुळेच प्रॉब्लेम झालाय. नाही, मी खाली कॅमेराने हे म्यूट करून ठेवलेला, बाकी मी ऐकत होती सगळं. हा ठीक आहे. सर, बाय बाय. चला, ओके, बाय. मग आठवते घेऊया. थँक्यू. ओके सर, बाय बाय. चला, भेटूया बाय बाय. पुढच्या रविवारी भेटूया. भेटूया. सिद्धेश, आपल्या हा, सर, याच्या बोला ना. हे बोलायचं राहिलंय. बोला ना. आपला प्रश्न मंचचा उपक्रम जो आहे हा, तो जरा हे करायला पाहिजे, आपल्याला कोणता हलवायला पाहिजे? मोटिवेट करायला पाहिजे थोडस. हा हा हा. मध्येच काही उपस्थिती वगैरे कोणाची विद्यार्थ्यांचे प्रश्न वगैरे येत नाही. हा हा हा. कसं करता येईल, वाढवता येईल ते जरा बघा. हो डॅनियल हो हो. डॅनियल नाही आहे असे. डॅनियल गेला का? हो हो. बघूया. हा चला मग, बाय. ठीक आहे सर. ओके सर, बाय.